विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मराठीचा पेपर झालेला आहे. बाजूला ठेवा पेपर आणि आता फिजिक्सचा विचार करा. 4 दिवस आहेत. आज 13 तारीख आहे ना? आहे आजचा दिवस. आज काय आपण आराम करणार नाहीये. मग 13, 14, 15 3 दिवस आहेत आपल्याकडं. मला माहिती आहे तुम्ही कदाचित म्हणाल, की सर 16 पण काउंट करा ना. नाही करणार. 16 तारखेला मला ॲट एनी कॉस्ट जेवढं केलंय त्याची रिव्हिजन करायची आहे. एखादा दुसरा टॉपिक राहिला, राहू दे. काही हरकत नाही. पण 16 तारखेला मला पूर्ण रिव्हिजन करूनच झोपायचं आहे आणि 17 तारखेला पहाटे उठून सेकंड रिव्हिजन तरी मी करणारच आणि मग पेपरला जाणार. तुम्ही किती अभ्यास करताय? ठीक आहे. महत्वाचं आहे की ते पण. किती अभ्यास करताय हेही महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाची आहे रिव्हिजन. चला मग एक गोष्ट क्लिअर झाली, की आपल्याकडं 13 तारीख आहे, 14 तारीख आहे आणि 15 तारीख आहे. ओके. अरे पण स्टुडंट कुठे एकसारखे आहेत? मी स्टुडंट ए, स्टुडंट बी आणि स्टुडंट सी असं विद्यार्थ्यांना 3 ह्याच्यात कॅटेगराइज करतो बरं का. आता स्टुडंट सी ला मी म्हणणार आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट. त्याला काही जण टॉपर सुद्धा म्हणतात म्हणूया आपण. टॉपर्स, ओके, रँकर्स, अचिव्हर्स, विझार्ड असं ही तुमची नाव आहेत. ओके. मग टॉपर असाल तर तुमचा स्वतःचा प्लॅन असणार आहे मला माहिती आहे. तो बिनधास्त तुम्ही फॉलो करा. पण माझं तुम्हाला सजेशन आहे, की आज आज एकदम ईझी टॉपिक घ्या. ओके. जे कमी वेळेत होतील आणि त्याचा काउंट मग जास्त असेल. माझे 5 टॉपिक झाले, 6 टॉपिक झाले, 7 टॉपिक झाले. हे ऐकायला पण बरं वाटतं. मानसिकता इम्पोर्टंट आहे बरं का. पण ते जर तुम्ही अवघड टॉपिक घेऊन बसला, अवघड नाही रे काहीच, लेंथी टॉपिक म्हणूया आपण. तर मग काय होणार आहे माहितीये का, की माझं एकच टॉपिक झाला, 2च टॉपिक झाले, 3च टॉपिक झाले. आपलं मन आपल्याला डिस्टर्ब करतं. मग असं होऊन द्यायचं नाहीये. मग ॲट एनी कॉस्ट आज मॅक्सिमम टॉपिक तुम्ही संपवणार आहात. बरोबर आहे? मग 14 तारखेला आणि 15 तारखेला रिमेनिंग टॉपिक तुम्ही संपवणार आहे आणि त्याची 16 तारखेला तुम्ही रिव्हिजन करून 17 तारखेला फायनल रिव्हिजन करून तुम्ही पेपरला जावा. ऑल द बेस्ट. ओके. पण आता दुसऱ्या मुलांकडे येऊया आपण. ठीक आहे, दुसरी मुलं. ओके, कुठली मुलं? की ठीक आहे, ते खूप हार्ड वर्क करतायत, खूप हार्ड वर्क करतायत. ठीक आहे, त्यांना वेळ लागतो थोडासा म्हणूया आपण अभ्यास करायला. वेळ लागतो. पण ती प्रामाणिक मुलं आहेत. ओके. मग ऑब्व्हियसली पहिले टॉपर होते. दुसरी प्रामाणिक मुलं आहेत. मग हे कोण आहेत? हे अशी मुलं आहेत, की हे आत्ता जागे झालेत म्हणूया आपण. हे आत्ता जागे झालेली मुलं आहेत. एक्झाम पुरता अभ्यास करणारी मुलं आहेत. मग ह्यांना मी सजेस्ट करतोय, की तुम्ही लाईव्ह मॅरेथॉन लेक्चर फिजिक्ससाठी जेवढ्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे तिकडे तुम्ही जावा. आणि लाईव्ह लेक्चर बघा. तुम्ही कधी केलंच नसेल ना, तर नुसतं होणार नाहीये. तुम्हाला असे चॅनल पण भेटतील माझ्यासारखे जे क्वेशन्स देतायत, करायला सांगतायत. तुम्ही केलेलं नाहीये कधी, मग तुम्ही लाईव्ह मॅरेथॉन घेणारे चॅनल्स फिजिक्ससाठी खूप आहेत. सर्च करा, फॉलो करा. आता मेन इम्पोर्टंट बी टाइपची मुलं, की जवळ-जवळ याच्यामध्ये 80% मुलं आहेत. ती मला म्हणतायत, की "सर तुम्ही सांगा, तुम्ही म्हणाल तसं आम्ही तुम्हाला फॉलो करतो." मग चला आता या मुलांसाठी मी सांगतोय, की पहिली गोष्ट म्हणजे बघा, की पहिली गोष्ट समजून घ्यायचंय तुम्ही. काय? की फिजिक्सला घाबरायचं नाहीये. बिलकुल घाबरायचं नाहीये. पेपर हा सोपाच असणार आहे. पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणणार आहे, की "सर तुम्ही जे सांगितलं त्यातलेच क्वेशन्स होते. नवीन असं काही आलंच नाही." ओके. मग या मुलांना मी काय सांगतोय, की ॲट एनी कॉस्ट तुम्ही डेफिनिशन पासून सुरुवात करा. माझं ऐका. ऑल टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. ऑल टॉपिक्स. हां, ऑल टॉपिक्स. 11 तारखेला 9 वाजता संध्याकाळी मी जो व्हिडिओ अपलोड केलाय ना, त्यात 50च्या 50 डेफिनिशन्स दिलेत. त्याच्या अगोदर थर्मोडायनामिक्सच्या डेफिनिशन सेपरेट दिलेत. ओके. डेफिनिशन टोटल 70 असतील. 70 डेफिनिशन आहेत. त्यातली एक डेफिनिशन आहे हार्मोनिक्स, एक आहे ओव्हरटोन. त्यात डिस्टिंग्विश पण येतंय. ओके. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे जेव्हा तुम्ही डेफिनिशन कराल डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिकच्या डेफिनिशन्स दिलेत मी करायला सांगितलेत. पण डिस्टिंग्विशमध्ये पण त्याचा वापर होतोय. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला 70च्या 70 डेफिनिशन्स करायचे माझ्यावर विश्वास ठेवा. एक व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर मी ॲज अ डेफिनिशन करायला लावलेलं आहे. व्हॉट इस एल-ई-डी याला मी डेफिनिशन समजतोय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, फेजर, आयसोथर्मल प्रोसेस, एडिएबॅटिक, थर्मोडायनामिक्समध्येच खूप डेफिनिशन्स आहेत बरं का लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शियाची पण डेफिनिशन आहे. तोंडी सांगताना वेळ लागेल. तुम्ही ऑल डेफिनिशन्स इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स कदाचित गेल्या वर्षीचा व्हिडिओ सापडेल तुम्हाला. त्यात विथ पेज नंबर पण दिलाय बरं का मी लक्षात घ्या. करायचंय. मग डेफिनिशन झाल्यानंतर काय करायचंय सांगतो डिस्टिंग्विश.
17 ते 18च प्रश्न आहेत रे फक्त डिस्टिंग्विशचे. पण डेफिनेशन मध्येच निम्मं काम झालेलं असणार आहे, लक्षात घ्या. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सची पण एक डेफिनेशन डिस्टिंग्विश आहे बरं का. मग तिथं डेफिनेशन्स वरून ते पण होतंय. आणि व्हॉट इस सेंट्रिपिटल फोर्स परीक्षेत आलेला प्रश्न आहे. डेफिनेशन झालं, डिस्टिंग्विश सुद्धा झालं. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करा. 10 ते 12, 15 व्हिडिओ दिसतील तुम्हाला. तर सगळे लॉज विथ न्यूमेरिकल्स केलेत आपण. विथ न्यूमेरिकल ते तुमचा तिसरा पार्ट. अरे, पण हे एका दिवसात एवढं नाही होणार. मग आजचं टार्गेट काय ठेवायचंय? चला आपण आता 13 तारखेचा विचार करूया ना. 13 तारीख. मग आपल्याला टोटल काय करायचंय ते पहिला बघूया आपण हां. टोटल काय करायचंय? लॉजमध्ये कुठलाही टॉपिक सोडायचा नाही. जेवढे सगळ्या टॉपिकमध्ये जेवढे लॉज आहेत तेवढे आपण करणार आहे. मग डेफिनेशन झालं, डिस्टिंग्विश झालं, लॉज झालं. आता एक्सप्लेन असे प्रश्न असतात बरं का. पोलार, नॉन पोलार, डायलेक्ट्रिक. घेतलंय आपण डेफिनेशनमध्ये ते पण मी करायला लावलंय. त्या लिस्टमध्ये सगळे प्रश्न आहेत जे परीक्षेत आलेले आहेत, येऊ शकतात असे पण आहेत. ओके. आता पॉइंट काय की एवढं झाल्यानंतर कुठं शिफ्ट होऊ सर? काय करू मी आता? ऑब्व्हियसली तुम्ही डायग्राम काढायच्यात. थोड्या नाहीत, पुष्कळ काढायच्यात. जेवढे पुस्तकात डायग्राम आहेत, की ज्या डेरिव्हेशनसाठी रिक्वायर्ड आहेत, त्या सगळ्या काढायच्या आहेत. प्लेन वेव्ह फ्रंट, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, सिंपल पेंडुलम वाटल्यास तर कोनिकल पेंडुलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अँगल ऑफ बँकिंग, बँक्ड रोड, वेल ऑफ डेथ, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, काय रे किती व्हॅन डी ग्राफ जनरेटर. ओके, डॅव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट, परफेक्टली ब्लॅक बॉडी, ते हायड्रोजन नाही, नाही. कुठलं रे हायड्रोजन स्पेक्ट्रम ते एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियरमध्ये येते. लायमर, बाल्मर, पाश्चन ती सुद्धा डायग्राम परीक्षेत येते. जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या डायग्रामची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि हे झाल्यानंतर 2 मार्काच्या न्यूमेरिकल्सला टार्गेट केलं तर काही हरकत नाही. 2 मार्काचे डेरिव्हेशन्स टार्गेट केलं तरी काही हरकत नाही. 3 मार्काचे न्यूमेरिकल्स प्लस डेरिव्हेशन केलं तर काही हरकत नाही. पण हे जे आहे ना, इथंच 35 मार्काचा पेपर कव्हर होतोय बरं का, लक्षात घ्या. त्यात न्यूमेरिकल मी एकही काउंट करत नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे या 35 मार्कात एकही न्यूमेरिकल येत नाही. पण न्यूमेरिकल्स तुम्ही जर केले परत, तर अजून 35 मार्कांपर्यंत न्यूमेरिकल अटेम्प्ट करू शकताय. म्हणजे डेरिव्हेशन सोडून पण 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ओके. बरं, मग आता काय? आता काय? मी तुम्हाला सांगतो. सुरुवात करा. फिजिक्सला सुरुवात करा. आणि मी तुम्हाला सांगतो गेल्या 3-4 दिवसात जे व्हिडिओ अपलोड केलेत ना, तेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ऑलरेडी मग तुमच्यासाठी सगळं मटेरियल तयार आहे. बाकीच्या मुलांना मी बोललो एका व्हिडिओत, की वेळ तर लागत होता. मी एका तासाने एक व्हिडिओ, एका तासाने एक व्हिडिओ. तुम्हाला प्लेलिस्टच तयार आहे. लॉची सगळी प्लेलिस्ट तयार आहे. एक-एक व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली चालते. बरं ठीक आहे, मला डेफिनेशन आहे. मला लॉज करायचे कर. 13 आणि 14 तारखेला जर तू 35 मार्काचं कव्हर करत असशील, तर काय तुला मग 15 तारीख बोनस आहे. काय पाहिजे ते रिमेनिंग पार्ट तुम्ही करू शकताय. बरं, आता महत्वाचं मी व्हिडिओच्या सुरुवातीला काय बोललो, की प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. जर तुमची एखादी बेस्ट स्ट्रॅटेजी तुमच्या ऑफलाईनच्या सरांनी तुम्हाला दिली असेल आणि तुमचा विश्वास आहे, की सर हे एकदम ओके तुम्हाला पटलंय, ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. मी म्हणेल मग तसंच केलं पाहिजे असं काही नाहीये, लक्षात घ्या. पण सांगू का शेवटी अनुभव पण आहे ना. आणि या 4 दिवसात केमिस्ट्री करू नका बाळांनो. केमिस्ट्री करू नका. केमिस्ट्रीला 2 दिवस पुष्कळ आहेत. आणि आपल्या चॅनेलवर केमिस्ट्री, मॅथ्सचा पेपर होईपर्यंत, इव्हन सीईटी होईपर्यंत असेच तुम्हाला लेक्चर्स मिळत राहणार आहेत. मग कुठली वाट बघताय? घरी जाऊन जेवा व्यवस्थित. ओके, तुम्ही पेपर देऊन बाहेर आलेला हा व्हिडिओ बघत असाल तर घरी जाऊन जेवा. अर्ध्या पाऊण तासाची झोप ही घेतली पाहिजे. अर्धा पाऊण तास अर्धा ते पाऊण तास. लगेच उठून, लगेच फ्रेश होऊन अभ्यासाला सुरुवात. ऑल द बेस्ट.